शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये। शिर्डी लोकसभा मतदारसंघात सदाशिव लोखंडे हे आमचे विद्यमान खासदार आहेत, त्यामुळे ही जागा शिवसेनेत लढविणार असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी येथे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे। शिवसेनेच्या वतीने शिंदे गट शनिवारी येथील माऊली सभागृहात संवाद मेळावा झाला। यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, शिवसेनेचे नेते भाऊसाहेब चौधरी, जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले, अनिल शिंदे, संपर्क प्रमुख सचिन जाधव, प्रवक्ते संजीव भोर, शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। शिंदे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमच्या कार्यकर्त्यांकडून निवडणुकीच्या कामांना सुरुवात झाली आहे, त्यामुळे महायुतीचे उमेदवार निवडून येतील। विखे यांच्या कामाचे आणि कौतुक केले। या दरम्यान शिर्डीची जागा शिंदेच गट लढविणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। IPL सामने सुरू झाल्याने नगरमध्ये सट्टेबाज सक्रिय झाले आहेत। दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असून सोशल मीडियावर लिंक पाठवून सट्टा खेळला जात आहे। तरुणाई सट्ट्याच्या आहारी जात असल्याने याबाबत पोलीस ठोस भूमिका घेणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे। गतवर्षी नाशिक येथील पथकाने नगर शहरात छापे टाकत सट्टा खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले होते। तसेच कोतवाली पोलिसांनी ठिकठिकाणी कारवाई केली होती। सट्टा खेळणाऱ्यांमध्ये तरुणांचा सहभाग मोठा असून यात पैसे हरल्याने आत्महत्या केल्याची अनेक उदाहरणे यापूर्वी घडली आहेत। यामुळे पोलीस शहरातील बुरकींवर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। दुकान फोडून चोरलेले महागडे LED टीव्ही विक्री करताना दोघा चोरट्यांना नगर छत्रपती संभाजीनगर रोडवरील पंढरीपूल येथे रंग्यात पकडले। आरोपीकडून 10 LED टीव्ही जप्त करण्यात आले। प्रवीण श्रीधर काळे, ज्ञानेश्वर मनोहर जाधव, संतोष अशोक कांबळे असे अटक केलेल्या आरोपींची नाव आहे। धनगरवाडी येथील दुकान फोडून 17 LED टीव्ही चोरट्यांनी चोरून नेले। या प्रकरणी MIDC पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेने समांतर हाती घेतला। साविडी उपनगरातील कुष्ठधाम रोडवरील टपरी आडोशाला सुरू असेल अवैध दारू विक्री अड्ड्यावर छापा टाकत तोफखाना पोलिसांनी 5,500 गावठी दारू जप्ती केली। या प्रकरणी अंबादास यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नगर शहरातून जाणाऱ्या मनमाड छत्रपती संभाजीनगर सोलापूर पाथर्डी पुणे महामार्गावर हद्दीच्या बाहेर रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग साचले आहेत। हा कचरा नेमका कोणी उचलाय, महापालिका, कॅन्टोन्मेंट की ग्रामपंचायतीने, असा प्रश्न निर्माण झाला आहे। अहमदनगर शहरातून जाणाऱ्या सर्वच महामार्गावर महापालिका हद्दी बाहेर मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत आहे। त्याचबरोबर महामार्गालगत हॉटेल्स, ढाबे, चिकन मटन विक्रीसह इतर साहित्याची दुकाने वाढत आहे। या हॉटेल्स, ढाबे व इतर दुकानांचा कचरा व लोकवस्ती असल्याने कुटुंबाला ओला व सुका कचरा महामार्गालगतच मोकळ्या जागेत फेकला जातो। शहराच्या खबरबातमध्ये ते समोर मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।